मारामारीचा याच्याकडे कसं बघताय आपण? 40 वर्ष या विधान भवनामध्ये होता. महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते सर्व काही दुर्दैवी आहे. आपण बीडची घटना पाहिलेली आहे. निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारचं. त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करताना आपण पाहिलं. आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडांनी मारहाण केली. हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत. आपण पाहतोय की कॅन्टीनमध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय. काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकाईने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का तो राडा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता. कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय, कुणीतरी वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. निर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे. ती दहशत निर्माण करण्याकरता दिलेली आहे. हे सरकार सत्तेवर कसं आलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. जे फंडे त्यांनी वापरले त्याच्या बाबतीतली चर्चा सगळीकडे आहे. आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवर आलं, ज्या पक्ष फोडण्याचे कार्यक्रम त्यांनी केले, सगळे काही चुकीचे निकाल दिले गेले, या सगळ्यातून आलं त्याचा पूर्णपणे आज महाराष्ट्रावर नियंत्रण राहिलेलं नाही. गुंड फोपावलेले आहेत, दहशत निर्माण करतायत आणि ते भारतीय जनता पुरस्कृत आहे. ही एक राष्ट्रीय पक्ष म्हणणाऱ्यांना, जगातला मोठा पक्ष म्हणणाऱ्यांना हे लाजिरवाणं एवढं मी तुम्हाला सांगतो. अत्यंत निषेधार्ह आहे. कालचं विधानसभेमधलं सुद्धा जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये 40 वर्षामध्ये आम्ही असं कधी पाहिलेलं नाही. वादविवाद असतात पण वादविवाद संपल्यावर लोक चहा पिण्याकरता एकत्र बसतात. आज आता पाहतोय की गुंड विधानसभेत येत आहेत आणि कोणाला तरी मारहाण करतायत. ही कुठल्या पद्धतीनं हे चाललेलं आहे. त्यांना संरक्षण दिलं जातंय. जो अन्याय करतो, जो मारहाण करतो त्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा, हा उलटा कार्यक्रम चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय. ही पूर्णपणे लोकशाहीची अधोगती आहे आणि ती रोखण्याची जबाबदारी समाजाची आहे, जनतेची आहे. जनतेनं ओळखलं पाहिजे, संवेदनशील झालं पाहिजे. चुकीचं चाललं असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. मग तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या जाती धर्मा, कोणी काही असलं तरी अशा कृतीचा निषेध करण्याची जबाबदारी जनतेनं सुद्धा घेतली पाहिजे. तरच हे थांबू शकतं असं माझं मत आहे. सर, प्रवीण गायकवाडांवर जो हल्ला झाला आहे, शाईफेक झाले, याकडे कसं बघताय आपण? प्रवीण गायकवाड झाला जो हल्ला आहे, खरं जे संभाजी ब्रिगेडचे जे विचार मी समजून घेण्याचा प्रयत्न केला ते बहुजन समाजाचे विचार आहे. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आणि जे अति उजवे आहे आणि ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं धार्मिक राजकारण करतात त्याच्या विरुद्ध असलेले विचार त्यांचे आहे. बहुजन समाजाकरता खूप मूलभूत विचार त्यांचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले, आंबेडकरांचे, शाहू महाराजांचे विचार एकत्र केले तर संभाजी ब्रिगेडचे विचार तयार होतात. त्यामुळं असे विचार जर असतील आणि ते समाजाच्या हिताचे असतील, अशा व्यक्तिमत्वाला का मारहाण होते? हा काटेकोन, खरा काटेकोन हा ओळखला पाहिजे. हा काटेकोन गुंडाळ आहे, त्याच्यावर अनेक केसेस आहे, खुनाचे आरोप आहे. त्याला पद दिलं जातं, पदाधिकारी केलं जातं आणि त्याला असं सोडलं जातंय. हे महाराष्ट्रामध्ये दहशतीचं राजकारण सुरू करण्याचा हा चाललेला प्रयत्न आहे. हे कोणालाही नाकारता येणार नाही. खडे काटे शोधले पाहिजे आणि हे काटे मोडून काढले पाहिजे. ही जबाबदारी शेवटी पक्ष म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न करू, परंतु शेवटी समाज म्हणून जो आहे, जनता जी आहे, ही जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत मात्र हे प्रकार वाढत जाणार आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने करू प्रयत्न, आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण काळजी घेऊ, प्रयत्न करू, सगळी धडपड करू. परंतु माझं मत असं आहे की या बाबतीत संवेदनशीलता ही जनतेमध्ये निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. सर, सध्या कर्जमाफीविषयी सरकार बोलायला तयार नाही. अधिवेशन चालू आहे, महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही. शेतकऱ्यांच्या विषयाकडे आपण कोणत्या नजरेने बघतो? असं आहे की सध्या असं एक धर्माचं नाव घेऊन राजकारण करायचा सोपा फंडा सापडलेला आहे त्यांना. धर्माचं नाव घेतलं का त्याच्या खाली अनेक गुन्हे माफ होतात, अनेक चुकीच्या केलेल्या गोष्टी चालून जातात आणि आणखी चुकीच्या गोष्टी करण्याकरता मोकळे होतात. अनेक आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही दिले. 2100 रुपये लाडक्या बहिणींना ते दिले नाही. त्या लाडक्या बहिणीची संख्या रोज कमी केली जाते आहे आणि
दुसऱ्या बाजूला जे काही आश्वासन होते, विशेषतः शेतकरी खूप अडचणीत आहे, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यामध्ये सुद्धा आता हलगर्जीपणा चाललेला दिसतोय. आश्वासन आम्ही दिलंच नव्हतं, आम्ही बोललो नव्हतो, हे सांगितलं जातंय. हे या सरकारला अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ती करतायत आणि ती शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे की यांची आश्वासनं काय, कोणत्या कारणानं मतं दिले आपण, आणि हे जर पाळत नसतील तर यांचं करायचं काय, हे ठरवण्याची वेळ शेवटी जनतेवर हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. सर, संगमनेर तालुक्यातल्या दोन्ही डाव्या आणि उजव्या निळवंडे धरणातून पाणी सोडले, आपण पत्र दिलं होतं, कसं पाहता याच्याकडे? आपली मागणी मान्य आहे. पाऊस बरा झाला सुरुवातीच्या काळात, कधीच मे महिन्यात एवढा पाऊस नसतो, तो झाला आणि त्याचा फायदा धरणानं पाणी आलं, ओव्हरफ्लो झाले. मग ते पाणी आपल्या हक्काचं पाणी हे त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे, त्या विभागाला मिळालं पाहिजे, दुष्काळी पट्ट्याला मिळालं पाहिजे. हे कारणानं मी तसं पत्र दिलं होतं. पाणी सोडलं गेले आणि आता ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही खरी गरज आहे. आणि त्याकरता वितरिकेचं काम, आणि जे उपेक्षित राहत आहेत शेतकरी, ते कमांडमध्ये येत नाही, त्यांना सुद्धा देता आलं पाहिजे, या दृष्टीनं काम करावं माझी अपेक्षा आहे सरकारकडून. थँक्यू सर.